सकाळचे साधारण 3:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय आमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने. प्रवासातली वाट इतकी सुंदर होती की जणू रस्त्याने धुक्याची पांढरी शुभ्र चादरच पांघरावी. चित्त दरवाजाच्या वाटेने प्रवास सुरू झाला. मंदिरातले देव ज्याच्यामुळे आहेत त्या देवाने जिथे वास्तव्य केले त्या स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी रायगडावरती चाललो. समोर दिसणारा टकमक टोक आणि नयनरम्य निसर्ग पाहत स्वर्गीय भास होतो. इथून पुढे नाणे दरवाजा म्हणजेच शिवकालीन वाट आणि चित्त दरवाजाची वाट जेथे येऊन मिळते हीच वाट पुढे महादरवाजाकडे जाते. नागमोडी वळणासारखी दिसणारी महादरवाजाची ठेव. शत्रूला गडाचा दरवाजा हा पटकन दिसू नये हाच त्यामागचा उद्देश होता. श्री हनुमानाच्या दर्शनाने आम्ही पुढे निघालो. आणि पुढे शिरकाई देवीचं दर्शन झालं. हत्ती तलाव आणि मग सप्त मनोरे पाहिले. मनोऱ्याच्या समोरून गंगासागर तलाव दिसतो. महाराजांच्या राज्याभिषेकाला गागाभट्टांनी सप्त नद्यांचे पाणी आणले होते आणि तेच पाणी ह्या तलावामध्ये सोडलं होतं, म्हणून त्याला गंगासागर तलावाचं नाव ठेवलं होतं. मनोऱ्याच्या आतून आपण जर गेलो ना तर एक गुप्त वाट दिसते. तिथूनच टकमक टोक दिसून येतो. पालखी दरवाजातून पुढे गेलो की मग राणी महाल दिसतात, जिथे महाराजांच्या राण्यांचे वास्तव्य होते. आणि मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जगदंब म्हणत आपले शेवटचे प्राण सोडले ते पवित्र ठिकाण म्हणजेच महाराजांचा राहता राजवाडा.
नगरखानापुढे महाराजांची राजसभेची जागा. आणि ह्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनाधीश्वर झाले होते. त्यांच्या स्मृतीत ह्या पुतळ्याची स्थापना झाली. आणि ह्याच समोर दिसून येते ती त्या काळची बाजारपेठ. आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तिथे निघालो. जगाचा ईश्वर जगदीश्वर या मंदिरापाशी. हिरोजी संकोच करू नका, मागा. महाराज, पायरीवर एक दगड लावायचाय आणि त्यावर मजकूर लिहायचाय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. बाकी काय बी नका महाराज. या मंदिरापुढे महाराजांची समाधी पाहून डोळ्यात पाणी दाटतं. लोकांवर जीव लावणारा आणि लोकांमध्ये मिसळणारा असा लोकप्रिय राजा शिवछत्रपती. तर अशा तऱ्हेने माझं लहानपणीचं स्वप्न दुर्गेश्वर रायगड बघण्याचं आज पूर्ण झालं आहे. खरं तर खूप रखरखतं ऊन आहे, पण समाधान आहे. रायगडाकडे आलेली पावलं ही परतीकडे निघताना जडच होताच. बऱ्याच गोष्टी या रायगडाच्या पाहायच्या राहिल्या, पण जितकं काही पाहिलं, जितकं काही अनुभवलं, त्याने मन अगदी भरून आलं. मन समाधानी झालं, कारण आज एक स्वप्न पूर्ण झालं. जिथे महाराजांनी वास्तव्य केलं, जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या ठिकाणी येऊन धन्य वाटलं. जय शिवराय.